पुढील होणारा सामना दिल्ली बॉईज विरुद्ध भारतनगर. बॅट्समन कोण आहे बॅट्समॅन? पाठी आहे ना, तू खेळणार आहेस का? हा चल, संकेत आणि अक्षय. संकेत दिसतो आपल्याला बॅटिंग क्रीजवरती आणि तसंच त्याचा जोडीदार अक्षय. पहिल्याचा चेंडू सुरेखाचा फटका. एक धाव, धावसंख्या एकने पुढे सरसावते. बॉलर बॉलर 2 धावा. बॉलर कोण आहे? बॉलरचं नाव काय? पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका होता. पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 4. काय? स्ट्रायकर कोण आहे? स्ट्रायकर कोण आहे? ठीक आहे, अक्षय. पुन्हा एकदा कव्हर रिझर्व मध्ये सुरेखाचा फटका. हा उज्ज्वल संकेत आहे ना. धावसंख्या झाली ती 5 धावा. अजूनही 3 चेंडू शेष आहेत त्या षटकातील. दोन दोन पहिला दोन, टू टू, परत टू, परत टू. नो प्लस 1 च्या रूपात 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्या झाली ती 7. नो प्लस 1. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये 1 धाव येते. 8 धावा झाल्यात. कुठेतरी आज डिक्लेअर रिझन मध्ये चेंडू जास्त ट्रॅव्हल करताना दिसतोय आपल्याला. आता मात्र कव्हर रिजन मध्ये हलक्या हाताने खेळलेला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 9. वनडी पुन्हा एकदा वनडीच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 10. एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आता मात्र ऑफसाईड रिजन मध्ये 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 13 धावा. पहिला बॉलला किती? पहिला बॉल 2-1. क्लिअर होतं की हां हां डिक्लेअर. आणि दुसरा बॉल 2 2. धावसंख्या झाली ती 14 धावा. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या षटकातील. बघूया काही मोठे फटके पाहायला भेटतात का. क्या बात है, फिर एक बार कवर रीजन की ओर 1 रन के लिए. हलक्या हाताने मारला चेंडू परंतु झेल सोडला जातोय आणि 1 धाव कंप्लीट होते. धावसंख्या झाली ती 16 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शेष या षटकातील. क्या बात आहे, सुरेख चेंडू गडी बाद होतोय बॉलच्या रूपात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. 8च्या सरासरीने धावा येत आहेत. नाव काय नाव? नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे सनी. सोळा धावा झाल्यात. तिसऱ्या षटक घेऊन येतील सोमा. पुन्हा एकदा वनडीच्या रूपात धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 17. टोडी टुडी की वंडी? वनडी आहे, माफ करा वनडी.
आता मात्र कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा टूडीचा इशारा येतोय पंचांचा. टूडी पुन्हा एकदा एक धाव. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये सुरेख असा फटका होता परंतु तेवढे ते सुरेख क्षेत्ररक्षण. सिंगल येते. धावसंख्या झाली ती 21. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये चांगला फटका होता परंतु खूपच चांगले क्षेत्ररक्षण करताना दिसतोय खेळाडू. 22 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचा चेंडू शेष. तेवीस धावा लागल्या जातात धाव फलकावरती. अजूनही एक षटक उर्वरित आहे. बघूया किती धावा जमवतोय. 23. बॉलरचं नाव काय. सतीश येतोय शेवटचं षटक घेऊन. बघूया कशी गोलंदाजी हाताळतो हा शेवटच्या षटकामागे. पहिल्याच चेंडू मिड विकेट बाहेर टोळावून दिला परंतु 1 डी. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 24. आता मात्र कव्हर रिजन मध्ये खूपच सुरेख क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी परंतु एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 25. दोन्ही चेंडू असे चांगले हाताळलेत आणि तेवढे चांगले क्षेत्ररक्षण. आता मात्र टॅप पद्धतीचा फटका होता परंतु खूपच चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 26. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. शेवटच्या षटकातले बघा काही मोठे फटके पाहायला भेटतात का आपल्याला. स्ट्रेट पद्धतीचा फटका. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 27. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका होता परंतु एक धाव. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं अजून आपल्याला भारतनगर या संघाकडून. शेवटचा चेंडू असेल इनिंग मधील. 28 धावा अजून बोर्डवरती लागल्या गेल्यात. सुरेख फटका. आता मात्र चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा ऍड होत आहेत.
32 धावा होत आहेत आणि 33 धावांचं आव्हान दिलं जात आहे भारतनगर संघाला. 32 ऑन बोर्ड्स, 33 टू विन. तेहतीस धावांचा पाठलाग करण्यासाठी जोडी उतरल्या मैदानात ती म्हणजे सतीश आणि योगेश. बघूया कसं हे आव्हान पार पाडतायत भरतनगर संघाचे खेळाडू.
विनीत दिसतोय आपल्याला गोलंदाजी मार्कवरती, तसंच सामना करेल तो सतीश 33 धावांचा पाठलाग करताना. पहिल्याच चेंडूवरती सूर्यगथा फटका ऑफसाईड रिजन मध्ये 1 धाव. खातं उघडलं जातं बँकेचं धावसंख्येने. पुन्हा एकदा ऑफसाईड रिजन मध्ये 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळताना दिसतो फलंदाज. 3 चेंडूत 3 डिक्लेअर रिजन मध्ये चेंडू मारले. धावसंख्या झाली ती 3. चौथा चेंडू आता मात्र जातोय चेंडू 2D रिजन मध्ये. 2 धाव. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 5 धावा. 5 ऑन बोर्ड्स. अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. पुन्हा एकदा कव्हर मध्ये परंतु सुरेख क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू. आता मात्र चेंडू जातोय 2D रिजन मध्ये. पुन्हा एकदा 7 ऑन बोर्ड्स. तेहतीस धावांचा पाठलाग करताना दिसतो आपल्याला भरतनगर हा संघ. सन्नी येतोय दुसरे षटक घेऊन. स्वतः कॅप्टन येत आहेत गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी दिलू. आता मात्र सुरेख फटका. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार चौकार. खूपच अप्रतिम असा फटका होता. 11 ऑन बोर्ड्स. पहिल्याच चेंडूवरती चांगला फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये 2D साठी चेंडू जातोय. धावसंख्या झाली ती 13 धावा. कुठेतरी प्रेशर क्रिएट केलं जातंय. 2 चेंडू 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर 2D. अजूनही 4 चेंडू शेष आहेत त्या षटकातील.
यावेळेस पुन्हा मात्र पंच केला जातोय चेंडू डिक्लेअर रिझन मध्ये 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे सरसावते धावसंख्या झाली ती 15. थोडस महागड षटक हाताळताना दिसतोय म्हणजे कॅप्टन 8 धावा खर्च केल्यात अवघ्या 3 चेंडू मागे. यावेळेस मात्र मिड विकेट रिजन मध्ये खेळला जातोय वनडीच्या रूपात. 16 धावा झाल्यात अजूनही 2 चेंडू शेष आहेत. चौदा चेंडू 17 धावांची गरज. क्या बात है क्या बात है लाजवाब स्ट्रोक. पुन्हा एकदा 2D मध्ये धावसंख्या झाली ती 18. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका होता लॉंग ऑन रिजन मध्ये. एकोणीस धावा झाल्यात. बारा चेंडू 14 धावांची गरज. सनी येतोय पुढचं षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडू 14 धावा. कुठेतरी माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा इशारा अतिरिक्त धाव धावसंख्या 1 ने पुढे सरसावते धावसंख्या झाली ती. यावेळेस मिड विकेट रिजन मध्ये 1 धाव धावसंख्या 1 ने पुढे सरसावते धावसंख्या झाली ती 21. 5 चेंडू शेष आहे त्या षटकातील. कुठेतरी प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा इशारा 2D. धावसंख्या झाली ती 23. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. कुठेतरी लाईन अँड लेंथ सापडत नाहीये गोलंदाजाला. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केल्यानंतर एक चांगला चेंडू टाकला जातोय परंतु एक धाव चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. पुन्हा एकदा एक झेल सुटला जातोय. जीवदान मिळतंय फलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते धावसंख्या झाली ती 25. स्ट्रेट ड्राईव्ह पर्यंत फटका डायरेक्ट शूट लागतोय. पंच डिसिजन कळवायचंय.
त्याला पंच डिसिजन देतील. पंचांचा इशारा गडी बाद. अरे मला माहितच होतं तुझं गली तिकडे. शेवटचा चेंडू असेल हा. एक पण नाही ना हे दादा किती बॉल किती बघ बाळू सातोरे 8 7 बॉल आहे बाळू शेवटचा चेंडू असेल. 8 धावांची गरज आहे अजून. क्या बात आहे. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा फटका होता परंतु तेवढे तर सुरेख क्षेत्ररक्षण. षटक समाप्त. 6 चेंडू 7 धावांची गरज. खूपच अटीतटीचा सामना पाहायला भेटतो आपल्याला. 6 चेंडू 7 धावांची गरज. बघा कोणता संघ मजल मारतोय, दिल्ली बॉईज की भारतनगर. संकेत येतोय 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. बघूया कसं षटक हाताळतो. वन डी. पंचांचा इशारा वन डी. अजून एक 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. 4 चेंडू 5 धावांची गरज. चार चेंडू 5 धावा.
3 चेंडू 4 धावांची गरज. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. दोन चेंडू 3 धावांची गरज. दोन चेंडू 3 धावांची गरज आहे. खूपच अटीतटीचा सामना पाहायला भेटतोय. दोन चेंडू 3 धावांची गरज. डिफेन्सिव्ह फील्ड सेटअप आपल्याला दिसतोय. चांगला फटका होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. कंपल्सरी 1 चेंडू 2 धावा चेस करायच्याच आहेत जर विजयी व्हायचं असेल भारतनगर संघाला. चांगला असं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज. सुरेख असा फटका होता परंतु 1 धाव आणि दिलुभाई संघ विजयी होता. सामना अतिशय क्लोज मॅच म्हणता येईल.